नमस्कार, मी कल्पना. नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. आज आपल्याला झटपट असा 5 मिनिटांमध्ये टोमॅटोचा ठेचा बनवायचा आहे. चवीला खूप छान लागतो आणि तोंडी लावण्यासाठी आपण झटपट बनवणार आहोत. जेव्हा आपण वरण भात बनवतो त्यावेळेस काही वेळेस भाजी नसते ना तोंडी लावण्यासाठी, तर तुम्ही असा ठेचा करून बघा. टोमॅटोचा खूप सुंदर लागतो. आता इथे बघा, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. देठ पण काढून घेतलेले. आता त्या 2-3 तुकडे करून घ्यायचे एक मिरचीचे. हे बघा, म्हणजे कसं तव्यावरती टाकल्यानंतर आहे ना, मिरची फुटल्यानंतर आहे ना अंगावर उडत नाही. आता टोमॅटो पण स्वच्छ धुवून घेतलेले. 4 टोमॅटो घेतलेले मी. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि टोमॅटो एकदम लाल लाल घेतलेले आहे, पिकलेले. आता इथे एक टोमॅटोचे मी 4 तुकडे करणार आहे. हे बघा, सर्व टोमॅटो मी इथे असे तुकडे करून घेतलेले आहे, चिरून घेतलेले आहे. हे बघा. चला, त्याच्यानंतर आता तवा ठेवलेला आहे गरम करायला. आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. कमी गॅसवरच भाजायचे आहे. लसूण पण घातलेलं आहे त्याच्यावरती. आता याच्यावरती अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. आता तेल घातल्यानंतर मिरची उडते, त्याच्यामुळे आपल्याला लगेच मिक्स करून झाकण ठेवायचं आहे. इथे बघा, झाकण ठेवल्यानंतर आहे ना, मिरची छान आपली तेलामध्ये फ्राय झालेली आहे. लगेच आपण आता ताटामध्ये काढून घेऊ. आता त्याच तव्यावरती इथे टोमॅटो आपण चिरून ठेवले ते पण घालून घेऊ. चला, आता इथे टोमॅटो घातल्यानंतर आहे ना, अगदी थोडंसं आपल्याला परत याच्यावरती ना तेल घालायचं आहे. हे बघा. आणि इथे पण आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या टोमॅटोवरती पण आपल्याला जरा वेळ झाकण ठेवायचं आहे, म्हणजे छान तेलामध्ये ते फ्राय होतील किंवा वाफल्या जातील. हे बघा, झालेले आहे छान असे फ्राय तेलामध्ये पण. आणि आता चला आपण काढून घेऊया ताटामध्ये. ज्या मिरच्या काढून घेतल्या त्याच ताटात काढून घेते मी. आता त्याच्यानंतर आता बघा, तुम्हाला खलबत्त्यामध्ये ठेचायचं नसेल तर तुम्ही इथे तव्यावरतीच असं प्रेस करू शकता, असं तांब्याने, ग्लासने किंवा रवेने. आता इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये ना हे टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण घालून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण घालायची. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि थोडीशी परत चिरून घेतलेली आहे, ती घालून घेऊ. अगदी छोटा 1 चमचा जिरं घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. आपल्याला आता हे खलबत्त्यामध्येच हलक्या हाताने ठेचून घ्यायचं आहे. आता तुम्ही असाही खाऊ शकता, पण मी थोडासा तडका देते त्याला परत. त्याच तव्यावरती थोडंसं तेल घातलं, मोहरी घातलेली आहे, अगदी थोडंसं जिरं घातलं आहे आणि कढीपत्त्याची 2-3 पानं घातलेले. आणि जे आपण खलबत्त्यामध्ये हा ठेचला आहे ठेचा, तो घालून घ्यायचा आहे. हे बघा, खूप छान होतो. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण आवडेल आणि झटपट होतो. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद.